माझी मुलगी अंध होती आणि माझ्या नवऱ्याला तिचे लग्न करायचे नव्हते, कारण तिला अंधत्व असल्याने ती आमच्यासोबत राहावी असे त्याला वाटत होते. पण एके दिवशी मला तिच्यासाठी एक चांगला जोडीदार सापडला आणि मी तिचे लग्न लावून दिले. लग्नानंतर माझी मुलगी फोनवर म्हणायची, आई, मी खूप आनंदी आहे, तुला येण्याची गरज नाही. 6 महिने गेले आणि एके दिवशी माझा नवरा मला माझ्या मुलीच्या घरी घेऊन गेला. दार उघडताच माझ्या पतीला धक्का बसला आणि मी माझ्या मुलीला तिच्या जावयाबद्दल विचारले, तेव्हा तिने सांगितले की त्यानेच दार उघडले आणि मला धक्काच बसला. आज मी 5 महिन्यांनी माझ्या मुलीच्या सासरच्या घरी जात होते. आजच्या आधी मी जेव्हा आमचे बोलणं होत होते ते फक्त फोनवरच होत असे. मी दिवसातून एकदा तरी माझ्या मुलीशी फोनवर बोलत असे आणि ती मला आनंदी वाटायची. तिचा आनंदी आवाज ऐकून माझे मन आनंदी व्हायचे आणि मी माझ्या नवऱ्याला म्हणायची, बघ, तू म्हणायचास की तू तुझ्या मुलीचे लग्न करणार नाही, ती अंध आहे म्हणून तू तिला नेहमी माझ्यासोबत ठेवशील. पण आता बघ ती किती आनंदी आहे. तिच्या नवऱ्यासोबतचे तिचे आयुष्य आनंदाने भरलेले आहे. आता मी फक्त एवढीच प्रार्थना करते की देव माझ्या मुलीला नेहमी आनंदी ठेवो. माझे पती एक दीर्घ श्वास घेत म्हणाले, प्रमिला, मला वाटले होते की आमची मुलगी आंधळी आहे आणि तिला काहीही दिसत नाही. लग्नानंतर ती सासरच्यांना कामात मदत कशी करू शकेल? मला कसे माहीत होते की तिला इतके चांगले सासर मिळतील जे माझ्या मुलीची इतकी काळजी घेतील आणि तिला इतके प्रेम देतील. मोठ्या राजवाड्यात राहणाऱ्या लोकांच्या मुली दृष्टी असूनही आमच्या मुली इतक्या आनंदी नसतात. मुलगी दुसऱ्या गावी राहत होती आणि ते गाव इथून 5 तासांच्या अंतरावर होते. त्यामुळे मला पैशाअभावी माझ्या मुलीच्या घरी जाण्याची परवानगी नव्हती. एके दिवशी मी स्वप्नात पाहिले की माझी मुलगी अस्वस्थ होऊन रडत बसली आहे आणि तिचा नवराही तिच्याशी भांडत आहे. माझी अंध मुलगी रडून अस्वस्थ होत आहे आणि वारंवार तिच्या आईवडिलांना हाक मारत आहे. हे दृश्य पाहून मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि लगेच उठून माझ्या पतीला सांगितले की आजच मला माझ्या मुलीकडे घेऊन जा. मला एवढं भयानक स्वप्न का पडलं ते मला कळत नाही. दुसऱ्याच दिवशी मी माझ्या नवऱ्याला सोबत घेऊन माझ्या मुलीच्या घरी जाऊ लागले. जेव्हा आम्ही आमच्या मुलीच्या घराबाहेर पोहोचलो तेव्हा दार एका मध्यमवयीन माणसाने उघडले, जो माझ्या मुलीचा म्हणजेच गौरीचा सासरा. त्याने दार उघडताच आमच्या चेहऱ्यावर हास्य उमटले, पण मला माहीत नाही का आम्हाला तिथे उभे असलेले पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र काळजीचे भाव दिसत होते. जणू काही त्याला आमचे येणे अजिबात आवडले नाही. मी गौरीच्या सासऱ्यांकडे पाहिले, ज्यांचा चेहरा फिकट पडला होता. आमच्या मनात धोक्याची घंटा वाजू लागली. आम्ही आमच्या मुलीला भेटण्यासाठी घरात प्रवेश केला. आम्ही घरात प्रवेश करताच आमची मुलगी तिच्या खोलीत अनेक प्रकारची कापलेली फळे घेऊन बसली होती आणि ती राणीसारखी एसी रूममध्ये बसून फळे खात होती. ती लहानपणापासूनच आमच्या पावलांचा आवाज ओळखू शकत होती. आईवडिलांच्या पावलांचा आवाज तिच्या कानावर पडताच ती लगेच उठून बसली. तोंड फिरवून म्हणाली, आई आणि बाबा, तुम्ही दोघेही आलात का? असे म्हणत ती पुढे सरकली आणि आम्ही दोघांनी आमच्या मुलीला छातीशी घट्ट मिठी मारली. तिला मिठी मारली आणि रडू लागलो आणि तिचे चुंबन घेऊ लागलो. आम्ही जसा विचार केला होता तसे अजिबात नव्हते. तेवढ्यात मुलीचे सासरेही त्याच खोलीत आले आणि म्हणाले, तुम्ही सगळे बसा, मी तुमच्यासाठी थंड पाणी आणतो. आम्ही मुलीसोबत बसलो. तेव्हा मी तिला विचारले, बेटा, तुझा नवरा कुठे आहे? तो कुठेच दिसत नाही. हे ऐकून माझ्या मुलीने लगेच माझ्याकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाली, आई, तू काय म्हणत आहेस? माझा नवरा माझ्या समोर उभा आहे. जेव्हा मी मुलीच्या हाताच्या हावभावाकडे पाहिले तेव्हा माझा पायाखालची जमीनच सरकली, कारण माझ्यासमोर आई, मला तहान लागली आहे, माझा घसा कोरडा पडत आहे. मी गाढ झोपेत होते. तेव्हा माझ्या मुलीचा आवाज ऐकून मला जाग आली. मी माझ्या मुलीकडे पाहिले, जी समोरच्या बेडवर बसली होती आणि हवेत हात हलवत माझा बेड शोधत होती. माझ्या मुलीला पाहिल्यानंतर मी एक दीर्घ श्वास घेतला, उठली
पाण्याचा ग्लास भरला आणि माझ्या हातांनी तो माझ्या मुलीला पाजू लागली. माझ्या मुलीच्या प्रकृतीबद्दल मला प्रत्येक वेळी खूप भीती वाटायची. जर कोणी या चंद्रासारख्या चेहऱ्याकडे पाहिले तर त्याला अभिमान वाटेल. ज्याने माझ्या मुलीला एकदा पाहिले असेल तो दुसऱ्यांदा नक्कीच तिच्याकडे पाहिल. शेवटी माझी मुलगी इतकी सुंदर होती, पण जेव्हा कोणाला कळायचे की माझी मुलगी आंधळी आहे तेव्हा ते कान झाकून म्हणायचे की ही आईवडिलांच्या काही मोठ्या पापाची शिक्षा असावी, की इतकी सुंदर मुलगी जन्माला आली आणि तीही आंधळी. नाहीतर इतकी सुंदर माणसे या जगात क्वचितच दिसतात. जेव्हा मी माझ्या मुलीला एका जागी शांत बसलेले पाहायचे तेव्हा माझे हृदय तुटायचे. माझी मुलगी हे रंगीबिरंगी जग पाहू शकेल आणि तिच्या पालकांना ओळखू शकेल अशी माझी इच्छा होती. पण तिने आमच्या चेहऱ्यावरील नवीन वैशिष्ट्ये फक्त तिच्या हातांनी ओळखली होती आणि तिच्या हृदयातून गोष्टींचा वास घेऊन आणि अनुभव घेऊन ती थोडे चालू शकत होती आणि आमच्या पावलांनी आम्हाला ओळखू शकत होती. मी माझ्या मुलीला पाणी दिले आणि माझ्या नवऱ्याकडे एक नजर टाकली, जो दिवसभराच्या कामानंतर थकून आता त्याच्या पलंगावर गाढ झोपला होता. गौरी आम्हाला आमच्या जीवापेक्षाही प्रिय होती. जग तिच्याबद्दल काहीही विचार करत असले तरी आमचे आयुष्य आमच्या मुलीमध्येच होते. आमची मुलगी मोठी झाल्यावर माझ्या मनात विचित्र विचार येऊ लागले. मी माझ्या अंध मुलीमध्येही चांगले गुण शोधू लागले. जेव्हा जेव्हा मी गावात कोणत्याही मुलीच्या लग्नाची बातमी ऐकायची तेव्हा माझ्या मुलीचेही लग्न करावे असे मला वाटायचे. ती फक्त पाहू शकत नव्हती, पण घर खूप चांगल्या प्रकारे सांभाळू शकत होती. मी या विचारांमध्ये फिरत असे. एके दिवशी माझे पती घरी आले. ते कामावरून परत आले होते. वडिलांच्या पावलांचा आवाज ऐकून माझी मुलगी लगेच उठली आणि भिंतींना आधार घेऊन स्वयंपाकघरात गेली. पाणी भरून वडिलांकडे ग्लास घेऊन आली आणि म्हणाली, बाबा कृपया थोडे पाणी प्या, तुम्ही खूप थकले असाल. असे म्हणत ती वडिलांजवळ गुडघ्यावर बसली आणि नंतर त्यांचे बुटं काढत त्यांचे पाय दाबू लागली आणि म्हणाली, बाबा तुम्ही इथे झोपा, मी तुमचे पाय दाबते. जेव्हा रमेशने आपल्या मुलीचे बोलणे ऐकले तेव्हा तो नेहमीप्रमाणे हसला आणि तिच्या डोक्याचे चुंबन घेतले आणि तिला आशीर्वाद देताना म्हणाला, नाही माझ्या बाळा, तू इथे माझ्या शेजारी बसून सांग, आज आईने तुला शिव्या दिल्या का किंवा जास्त काम करायला लावले का? मी तुझ्या आईचा हात बघतो. तेव्हा गौरी हसून म्हणाली, नाही नाही, आई माझी खूप काळजी घेते. ती मला कोणतेही काम करायला लावत नाही. जर ती मला त्रास देत असेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन. त्या दिवशी मी तिला खोलीत पाठवले तेव्हा मी माझ्या नवऱ्याला सांगू लागली की आपली गौरी आता मोठी झाली आहे, आपण तिचे लग्न करायला हवे. हे ऐकून माझा नवरा आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागला, जणू मी काहीतरी खूप विचित्र बोलली आहे, ज्याचा कोणी विचारही केला नसेल. तो म्हणाला, वेडी मुलगी, तू डोक्यात आहेस का? तुला काय म्हणायचे आहे? तुला तिच्याबद्दल माहिती आहे? तिला दृष्टी नाही. या स्थितीत आपण आपल्या मुलीचे लग्न कसे करू शकतो? मला काहीतरी बोलायचे होते, पण माझ्या पतीने मला गप्प बसवले आणि म्हणाले की मला या विषयावर बोलायचे नाही, कारण हा माझ्या मुलीच्या भविष्याचा प्रश्न आहे. येथे ती तिच्या पालकांच्या घरी राहते आणि तिला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आहे. आम्हाला आमच्या मुलीला कसे सांभाळायचे आहे हे माहीत आहे, पण जर ती तिच्या घरी गेली तर काय होईल? तुला माहिती आहे, तुला तिच्या नवऱ्याचे काम, त्याच्या जबाबदाऱ्या माहीत आहेत. मग ती तिच्या सासू सासरे आणि नणंद यांच्यातील संबंध कसे सांभाळेल? आपल्या मुलीला या घरातील प्रत्येक गोष्ट माहीत आहे. माझ्या पतीने असे काही बोलून मला शांत केले होते, तर मी माझ्या मुलीचे भविष्य कसे असेल याचा विचार करून चिंतेत होते. मी खूप पुढे विचार करायचे आणि माझ्या मनात अनेक प्रकारचे विचार येऊ लागले. जर मी रात्री हलक्या झोपेतून उठली तर मी विचार करत की जेव्हा मी या जगात राहणार नाही आणि माझा नवराही राहणार नाही, तेव्हा माझी मुलगी कुठे जाईल आणि तिची जबाबदारी कोण घेईल? हे विचार करून माझ्या डोळ्यात पाणी यायचे. माझ्या मुलीला आंधळेपणा असल्याने हे गावकरी आणि नातेवाईक तिची चेष्टा करायचे. 1-2 महिलांनी तर असंही म्हटलं की जर असं मूल जन्माला येण्याआधीच मेलं
तर काय होईल? ती मोठी झाल्यावर तिला 100 प्रकारच्या समस्या येतील. शेवटी तिला वाढवणारा कोण आहे? जेव्हा हा विचार माझ्या मनात यायचा, तेव्हा मी प्रार्थना करायचे की हे देवा, माझ्या मुलीला घरी घेऊन जाणारा एक चांगला प्रस्ताव यावा. माझी मुलगी दिसायला खूप सुंदर होती आणि तिचे वागणेही खूप चांगले होते. जर तिला घर चालवण्याची वेळ आली तर ती सर्व काम खूप चांगल्या प्रकारे करेल. एके दिवशी एक लग्न जुळवणारा आमच्या घरी आला आणि म्हणाला की एका विशिष्ट व्यक्तीने मला तुमच्या घराबद्दल सांगितले आहे की तुम्हाला एक मुलगी आहे, म्हणून मी तुमच्या मुलीचे लग्न त्याच्याशी करून देऊ का? मी अंगणात तांदूळ निवडत बसली होती. लग्न करणाऱ्याचे शब्द ऐकून मी आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली की तुझे डोकं स्थिर आहे का? तुला माहीत नाही, माझी मुलगी आंधळी आहे. तिला काहीही दिसत नाही. आम्हाला तिचं लग्न करायचं नाही. मग लग्न जुळवणारा म्हणाला की मला हे सगळं काही माहीत आहे आणि मी त्यांनाही सांगितलं आहे, पण ते म्हणतात की आम्हाला त्यात काही हरकत नाही. तो एका श्रीमंत कुटुंबाचा मुलगा आहे आणि तो एकुलता एक मुलगा आहे. तो तुमच्या मुलीला आनंदी ठेवेल. जेव्हा मी त्या मुलाच्या कुटुंबाची स्तुती ऐकली तेव्हा मी आनंदी झाले आणि पुन्हा एकदा माझ्या मनात ही आशा निर्माण झाली की मी माझ्या मुलीचं लग्न याच घरात करेन. माझ्या मुलीच्या अंधत्वाबद्दल त्यांना काहीही अडचण नव्हती. ते श्रीमंत लोक होते. त्यांच्या घरात कामासाठी नोकर होते आणि त्यांच्याकडे अनेक मोलकरणी होत्या. माझ्या मुलीच्या वागण्या बोलण्यामुळे आणि चांगल्या वागण्यामुळे त्यांना तिला दत्तक घ्यायचे होते. पण एक गोष्ट मला समजली नाही, ती म्हणजे त्यांना माझ्या मुलीबद्दल कसे कळाले. बरं, रात्र होताच मी हे माझ्या नवऱ्याला सांगितलं. पुन्हा एकदा माझ्या नवऱ्याच्या कपाळाला सुरकुत्या पडल्या आणि तो म्हणाला, तू वेडी आहेस का? तुला तुझ्या मुलीचे आयुष्य नरक का बनवायचे आहे? मला तिचे लग्न कोणाशीही करायला नक्कीच आवडणार नाही. हे ऐकल्यानंतर मलाही काळजी वाटली. मी माझ्या नवऱ्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने ऐकले नाही. दुसऱ्या दिवशी माझ्या आग्रहावरून जेव्हा त्यांनी माझ्या मुलीला पाहिले तेव्हा तिच्यासोबत आलेल्या महिलेने तिला मिठी मारली आणि म्हणाली की ती फक्त आमची सून होईल. माझे पती गोंधळून त्यांच्याकडे पाहू लागले आणि म्हणाले की मला माफ करा, पण आमची मुलगी आंधळी आहे आणि आम्हाला तिचे लग्न करायचे नाही. लग्नानंतर मुलीवर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या येतात आणि ती त्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकत नाही. ते म्हणू लागले की तुम्ही हे सर्व आमच्यावर सोपवा. जेव्हा तो पहिल्यांदा आमच्या घरी आला तेव्हा त्याने अनेक प्रकारची मिठाई गौरीच्या हातात 15,000 रुपये दिले होते. ती महिला आणि तिचा नवरा खूप चांगले होते आणि आमच्या मुलीशी खूप सौम्यतेने वागले. आम्हाला त्यांचा मुलगाही खूप आवडला. मी या नात्याला पूर्णपणे सहमती दिली होती, पण माझा नवरा सहमत नव्हता. या नात्याला मान्यता देण्यासाठी त्याला 3 महिने लागले. माझ्या मुलीचे लग्न ठरले होते आणि आम्ही तिच्या लग्नाची तयारी सुरू केली. माझी मुलगीही या नात्यामुळे खूप खुश होती. तिला ते दिसत नव्हते, पण ती तिच्या मनाच्या डोळ्यांनी सर्व काही ओळखत होती. जेव्हा आम्ही लग्नाची तारीख निश्चित करायला सुरुवात केली तेव्हा ते त्यांच्या परंपरेनुसार सर्व काही करत होते. त्यांनी सांगितले की ते त्यांच्या रीतिरिवाज आणि परंपरेनुसार लग्न करतील. एके दिवशी ते आमच्या घरी आले आणि म्हणाले की आमच्या इथे अशी प्रथा आहे की मुलीचे लग्न मुलाच्या घरी आणल्यानंतर केले जाते, कारण प्रवास लांबचा आहे आणि आम्ही 5 तासांनी इथे पोहोचू. म्हणून आपल्या इथे अशी प्रथा आहे की जेव्हा दूरच्या ठिकाणाहून संबंध बनवले जातात तेव्हा मुलीचे लग्न मुलाच्या घरी गेल्यानंतरच केले जाते. हे ऐकून आम्ही थोडे गोंधळलो की हे कसे शक्य आहे, पण नंतर आम्हाला मान्य करावे लागले. आम्ही ठरवले की ते आमच्या मुलीला त्यांच्या घरी घेऊन जातील आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पती पत्नी काही हुंड्याच्या वस्तू घेऊन त्यांच्या घरी पोहोचू आणि लग्न तिथेच करू. यावर सर्व काही निश्चित झाले आणि अशा प्रकारे त्या दिवशी आमची मुलगी आमचे घर सोडून त्यांच्यासोबत गेली. हुंड्याच्या वस्तू घेऊन आम्हाला सकाळी तिथे जायचे होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही गाडीतील सामान घेऊन आमच्या मुलीच्या घरी जाऊ लागलो तेव्हा वाटेत एक अपघात झाला, ज्यामुळे रस्ता बंद झाला
आणि आमचे 3-4 तास तिथेच वाया गेले. आम्हाला दुसऱ्या मार्गाने जावे लागले. त्यामुळे आम्ही 7 तासांचे अंतर कापून आमच्या मुलीच्या सासरच्या घरी पोहोचलो. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या मुलीचे लग्न झाले होते. ती सोफ्यावर वधू म्हणून बसली होती आणि तिच्याभोवती बरेच पाहुणे जमले होते. माझ्या मुलीचा नवरा तिच्या उजव्या बाजूला उभा होता आणि हसत होता, तर तिचे सासरे आणि सासू तिच्यासोबत बसून त्यांचे फोटो काढत होते. आम्हाला पाहून ते आले आणि माफी मागत म्हणाले की तुम्हाला येण्यास खूप उशीर झाला, म्हणूनच आम्ही लग्न केले. कारण पंडितजींना लग्न करण्यासाठी दुसरीकडे कुठेतरी जावे लागले. आमच्या मुलीचे लग्न झाले होते. आम्हाला आणखी काय हवे होते? आमच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. आम्ही आमच्या मुलीला आशीर्वाद देऊ लागलो. ते घर एका राजवाड्यासारखे होते आणि आम्हाला आनंद होता की आमची मुलगी येथे राज्य करेल. हे लग्न त्यांच्या परंपरेनुसार झाले. आम्ही तिथे 1 दिवस राहिलो आणि त्यानंतर आमच्या मुलीला पुन्हा येण्यास सांगून आमच्या घरी परतलो. जणू काही आम्ही दोघांच्या खांद्यावरील एक जड ओझे उतरले आहे. आम्ही घरी येताना आमच्या मुलीला फोन करून विचारायचो आणि ती म्हणायची की मी इथे खूप आनंदी आहे. इथे सगळे खूप चांगले आहेत. ते माझी खूप काळजी घेतात. कोणीही माझ्याशी कधीही मोठ्या आवाजात बोलले नाही. ते मला माझ्या स्वतःच्या आईवडिलांसारखे प्रेम करतात. आणि माझा नवराही खूप चांगला आहे. जेव्हा जेव्हा मी माझ्या मुलीकडून हे ऐकायचे तेव्हा माझ्या मनाला शांती मिळायची. माझे पतीही त्यांच्या कामात व्यस्त झाले आणि मीही घरकामात व्यस्त होऊ लागले. आयुष्य असेच चालू राहिले. मी माझ्या मुलीला कधीतरी आमच्या घरी यायला सांगायची. मग ती म्हणायची की आई, त्यांचे नातेवाईक आम्हाला भेटायला येत आहे. आम्हाला मेजवानीसाठी दूरच्या नातेवाईकांकडे जायचे आहे, म्हणून आम्ही आता येऊ शकत नाही. म्हणून मला गप्प बसावे लागले. बऱ्याच दिवसांपासून मला विचित्र स्वप्ने पडत होती, जसे की माझी मुलगी रडत आहे आणि काही अडचणीत आहे. कधी स्वप्नात साप येऊन तिला चावत आहे, कधी ती खोल विहिरीत पडत आहे. मी माझ्या मुलीला वाचवू इच्छित असूनही वाचवू शकत नव्हते. एकदा मी सर्व मर्यादा ओलांडल्या की मी माझ्या मुलीला माझ्या हातांनी विहिरीत ढकलत होते. या स्वप्नाने मला अस्वस्थ केले. त्या दिवशी मी माझ्या मुलीला फोन केला आणि म्हणाली की मला तुला भेटायचे आहे. मला तुला भेटायला यायचे आहे. तू आनंदी आहेस का? माझी मुलगी हसली आणि म्हणाली, हो आई, मी खूप आनंदी आहे. तिच्या बोलण्यातून आनंद स्पष्ट दिसत होता. ती म्हणाली की तुला इथे येण्याची गरज नाही. मी खूप आनंदी आहे आणि मी स्वतः तुझ्या घरी येईन. फक्त शरदजींना कामावरून सुट्टी मिळायला हवी. 4-5 महिने झाले, पण मी माझ्या मुलीला भेटायला गेली नाही आणि माझी मुलगी आमच्या घरी आली नाही. आता मला माझ्या मुलीची खूप आठवण येऊ लागली होती. मला माझ्या मुलींपर्यंत उडून पोचायचे होते, पण ते शक्य झाले नाही. एके दिवशी मी नुसतीच बसून रडू लागली, कारण माझ्या मुलीची आठवण माझ्या हृदयाला भिडत होती. माझ्यासोबत माझे पतीही दुःखी झाले आणि म्हणाले की उद्या आपण आपल्या मुलीला भेटण्यासाठी तिच्या गावी जाऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आम्ही दोघेही नवरा बायको भरपूर फळे आणि खाऊ घेऊन आमच्या मुलीच्या घरी जाऊ लागलो. 5 तासांच्या प्रवासानंतर आम्ही आमच्या मुलीच्या घराबाहेर पोहोचलो. आम्ही दार वाजवले आणि थोड्या वेळाने मुलीच्या सासऱ्यांनी दार उघडले. आम्हाला वाटलं होतं की तो आम्हाला पाहून हसेल, पण त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र चिंता होती. क्षणार्धात त्यांचा चेहऱ्याचा रंग फिका पडला. तो घाबरलेल्या चेहऱ्याने आमच्याकडे पाहू लागला. आम्ही घरात प्रवेश केला तेव्हा आमची मुलगी तिच्या खोलीत अनेक प्रकारची कापलेले फळे घेऊन बसली होती आणि ती राणीसारखी AC रूममध्ये बसून फळे खात होती. आमच्या पावलांचा आवाज ऐकताच मुलीने लगेच उठून आम्हाला मिठी मारली आणि ती आनंदाने रडू लागली. मीही माझ्या मुलीला म्हणाले की मला तिची खूप आठवण येत आहे. त्यावेळी घरात गौरी आणि तिचे सासरे वगळता दुसरे कोणीही नव्हते. आम्ही तिथे काही वेळ बसलो आणि मुलीला विचारू लागलो. ती खूप आनंदी दिसत होती. हे पाहून माझ्या मनाला शांती मिळाली. मुलीचे सासरे त्याच खोलीत बसले होते. आम्ही बराच वेळ तिथे बसलो होतो.
म्हणून मी माझ्या मुलीला विचारले की तुझा नवरा कुठे आहे? तो अजून घरी आलेला नाही. मग मुलगी म्हणाली की तू काय म्हणतेस आई? माझा नवरा इथे समोर बसला आहे आणि तुझ्याशी बोलत आहे. मला असे वाटले की माझ्या डोक्यावर डोंगर कोसळला आहे. माझ्या मुलीचे सासरे समोर बसले होते. मी माझ्या मुलीला सांगू लागली की तू काय म्हणतेस? तुझा नवरा इथे कुठेही नाही, तो तुझा सासरा आहे. माझी मुलगी लगेच उभी राहिली आणि म्हणाली, नाही आई, मी माझ्या नवऱ्यासोबतच या घरात राहते. माझा नवरा रागाने उभा राहिला आणि मुलीच्या सासऱ्यांना म्हणाला, ती काय म्हणत आहे? तुमचा मुलगा कुठे आहे? आम्ही तिघेही चकित झालो. काहीच समजले नाही. मग त्या माणसाने, ज्याचे वय सुमारे 50 ते 55 वर्ष होते, ला घसा साफ केला आणि म्हणाला की तुमची मुलगी गौरी माझी पत्नी आहे. ही बातमी आमच्यावर डोंगरासारखी कोसळली. माझ्या नवऱ्याने पुढे जाऊन त्या माणसाचा कॉलर धरला आणि म्हणाला की तुम्ही काय मूर्खासारखे बोलत आहात? ती तुमची सून आहे. तो म्हणाला की नाही, असं नाहीये. खरं तर मला स्थायिक व्हायचे होते. माझ्याकडे खूप संपत्ती होती, पण तरीही मी अविवाहित होतो. मी माझ्या सर्व भावंडांचे लग्न केले होते आणि ते दुसऱ्या देशात स्थायिक झाले. जेव्हा मी लग्न करण्याचा विचार केला तेव्हा कोणीही माझ्याशी लग्न करण्यास तयार नव्हते, कारण माझे लग्नाचे वय निघून गेले होते. म्हणून मी एका लग्न जुळवणाऱ्या व्यक्तीला सांगितले की माझे लग्न कसे तरी करून दे. जेव्हा त्याने मला तुमच्या मुलीबद्दल सांगितले तेव्हा मी लग्नाची तयारी केली आणि मला मनापासून तुमची मुलगी आवडू लागली. मला माहीत होते की तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न माझ्याशी करणार नाही. म्हणूनच मी हा संपूर्ण प्लॅन बनवला आणि मग लग्नाच्या दिवशीही तुमच्या आगमनापूर्वीच मी लग्न केले, जेणेकरून तुम्हाला कळू नये की तुमच्या मुलीचे लग्न कोणाशी झाले आहे. ही बातमी आम्हा तिघांवर वीज कोसळल्यासारखी आली. माझा नवरा रागाच्या भरात त्या माणसाला मारू लागला आणि गौरीही रडत होती. आम्ही लगेच आमच्या मुलीला सोबत घेतले आणि घरी परतलो. यानंतर तिचा नवरा अनेक वेळा आला आणि माफी मागू लागला. तो गौरीला म्हणाला की मला सांग, मी कधी तुझ्याशी मोठ्या आवाजात बोललो आहे का? किंवा तुझ्यावर हात उचलला आहे का? मी तुला माझा गुलाम बनवून ठेवत होतो का? तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली. तुला डोळे नाहीत हे मी कधीच जाणवू दिले नाही. गौरीला तिचा नवरा मनातल्या मनात आवडू लागला आणि ती म्हणाली, हो आई, मी त्याचा चेहरा किंवा शरीर पाहिलेले नाही. त्याचे वागणे आणि माझ्यावरील प्रेम पाहूनच मी त्याला प्रेम करू लागले आहे. जेव्हा आम्हाला दिसले की आमची मुलगी त्या व्यक्तीसोबत आनंदी आहे आणि तो आमच्या मुलीची चांगली काळजी घेतो, तेव्हा आम्हाला आमच्या मुलीला त्या व्यक्तीसोबत पाठवावे लागले. त्या व्यक्तीच्या प्रेमात कोणतीही कमतरता नव्हती. तो आमच्या मुलीला त्याच्या घराची इज्जत म्हणून ठेवू लागला. यानंतर माझ्या मुलीने एका सुंदर मुलाला जन्म दिला. तिच्या आयुष्यात आनंद होता. ती तिच्या पतीसोबत आनंदी होती. मग तिला तिच्या पतीपासून वेगळे करणारे आम्ही कोण? तिला तिच्या पतीपासून वेगळे करणारे आम्हीही तिच्या आनंदात आनंदी होऊ लागलो आणि शांतपणे सर्व काही सहन केले. हो, पण खोटेपणा आणि कपटाने केलेले हे लग्न विसरणे आमच्यासाठी सोपे नव्हते. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली? जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया ती लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत द्या. आणि माझ्या कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.